नमस्कार, मी डॉक्टर गिरीश ओक. सध्या तुम्ही जी लोकप्रिय मालिका बघताय, जुळून येती रेशीम गाठी, त्यातला नाना देसाई, त्या कुटुंबाचा प्रमुख, माई देसाईंचा नवरा, अमित देसाईचा बाप, आदित्य देसाईचा बाप, अशी वेगवेगळ्या ओळखी मला आहेत. सर्वोत्कृष्ट वडील, सर्वोत्कृष्ट सासरा, अशी काहीतरी अवॉर्ड्स पण मला झीनी दिली आहेत. तर सगळ्यात आधी सर्व प्रेक्षकांना माझ्यातर्फे, आमच्या देसाई कुटुंबियांतर्फे मनापासून खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा. देसाई कुटुंबात तर दिवाळी उत्साहाने साजरी होतेच आहे. सगळेच सण तसे साजरे होतात. सगळेजण एकत्र येतात आणि तो एक उत्साह असतो. सगळ्या बायका छान छान साड्या वगैरे नेसतात. सगळे पुरुष आहेत ते छान छान काहीतरी कुर्ते विरते घालतात, रंगीबेरंगी असे घालतात. दिवाळीचे खाद्यपदार्थ केले गेलेले आहेत, रांगोळ्या घालणं चाललं आहे, किल्ला तयार केला गेला आहे. आत्ता निदान तुमच्या साक्षीने दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून माईला मी हे फूल तर देतो. माई, हॅपी दिवाळी. तर असं आम्ही खूप छान दिवाळी साजरी करतो आहे. तुम्ही तशी ती साजरी करा. मी तुम्हाला एकच सांगेन, नाना म्हणून नाही किंवा एक ज्ञानामृत म्हणून नाही, पण एक सल्ला म्हणून म्हणा, एक मित्रत्वाचा सल्ला म्हणा, सगळ्यांच्या दृष्टीने चांगला असा की दिवाळीतले जे घातक प्रकार आहेत, वाईट प्रकार आहेत, ते आपण मागे टाकून देऊया आणि वेगळ्या प्रकारे आपली दिवाळी वेगळी डिझाईन करूया आणि तशी दिवाळी पुढे नेऊया, ज्याच्यामध्ये नात्यांमधला एकत्रीकरण असेल, खाद्यपदार्थांची देवाणघेवाण असेल. दिव्यांचा उत्सव असतो दिवाळी म्हणजे. तर हा प्रकाश जो आहे ज्ञानाचा, विज्ञानाचा, प्रगतीचा, हा सगळा प्रकाश आपण आपल्या घरात तर पसरवूयाच, त्यामुळे इतर घरांमध्ये पसरवूया आणि देशभर पसरवूया, जगभर पसरवूया. खूप खूप शुभेच्छा. आता तुमच्याशी माई देसाई बोलत आहेत. नमस्कार, मी सौभाग्यवती सुकन्या कुलकर्णी मोने, अर्थातच जुळून येते रेशीम गाठीमधली माई, नाना देसाईंची बायको आणि माझ्या तिन्ही लेकांची मी आई आणि दोन सुनांची मी सासू. आणि हे नातं इतकं घट्ट आहे, इतकं छान आहे आणि म्हणूनच मला वाटतं की झी मराठीचं यावर्षीचं उत्कृष्ट सासू आणि सर्वोत्कृष्ट आई अशी दोन्ही पारितोषिकं मला मिळाली आणि त्याचप्रमाणे आमच्या कुटुंबालासुद्धा हे पारितोषिक मिळालं. सर्वोत्कृष्ट कुटुंब म्हणून आम्हाला मिळालं आणि हे जे कुटुंब तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं तसंच आमचं हे कुटुंब स्क्रीनच्या बाहेरही आहे आणि त्याचे मला वाटतं बाहेर तसे आहोत म्हणून त्याचे पडसाद कदाचित स्क्रीनवरती उमटत आहेत आणि म्हणूनच आमच्याकडे प्रत्येक सण हा आनंदाने, उत्साहाने साजरा होतो. हे आमचं जे एकत्र मोठं कुटुंब आहे ते आम्ही खूप छान मज्जा करत असतो. तुम्ही बघत असाल आता माझ्या दोन्ही सुना आणि आमच्याकडे आलेली पाहुणी चित्रा ही छान रांगोळी काढते, तर मी पणत्या घेऊन आले. माझी दोन्ही मुलांनी किल्ला बनवला आहे, नातवंडांनी किल्ला बनवला आहे आणि हे सगळं खूप एक छान एक पॉझिटिव्हिटी देऊन जातं. एक सकारात्मकता आहे आमच्यामध्ये. मला असं वाटतं फटाके उडवण्यापेक्षा विचारांची देवाणघेवाण होणं, एकमेकांकडे जाणं, एकमेकांचा फराळ चाखणं हे जास्त मला महत्त्वाचं वाटतं आणि ती एक मजा असते. नानांनी मला खूप छान भेटवस्तू दिलेली आहे आणि म्हणून मी सुद्धा नाना देसाईंना एक छान भेटवस्तू आज देणार आहे. दिवाळीच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा आणि असंच आयुष्यभर अखंड माझ्यावर प्रेम करत राहा आणि अशीच माझी साथ कधी सोडू नका. तर असं नानामाईंचं एक नातं आहे वेगळं आणि आमची भेटवस्तू हीच आहे की सदैव एकत्र राहणं, एकमेकांबरोबर चालणं, की आम्ही एकमेकांच्या पाठीशी नाही होत तर आम्ही एकमेकांबरोबर चालतो आणि नाना देसाईंची शिकवण आहे की आपण बरोबरीनं चालूया. तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. काय हवंय काय पाडव्याला? मला आत्ता नाही सांगणार, आता तर मला सगळंच दिलेत तुम्ही. फुल म्हणजे सगळं आलं. हे फूल म्हणजे मी FOOL नाही समजत आहे. असाच अखंड प्रवास करत राहूया आपण. दुसरं काय हवं आहे आम्हाला?